Welcome to our channel. टाइप्स ऑफ ब्लड कॉर्पस्कल. आपण ह्याचे ब्लड कॉर्पस्कल किंवा त्याला फॉर्म्ड एलिमेंट्स म्हटलेलं होतं आणि ह्या फॉर्म्ड एलिमेंट्समध्ये किंवा ब्लड सेलमध्ये 3 टाईप्स आपण त्यामध्ये पाहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जो पहिला टाईप्स आहे त्याला RBC म्हटलं जातं, दुसरा जो आहे त्याला WBC म्हटलं जातं आणि तिसरा जो ब्लड सेलचा टाईप्स आहे त्याला प्लेटलेट्स असं म्हटलं जातं. तर त्यापैकी जे RBCs आहेत जे एरिथ्रोसाइट, त्या एरिथ्रोसाइट्सबद्दलची माहिती जी आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्या RBC बद्दलची माहिती आपल्याला हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक तिथं दिलेली आहे. तर त्यावरून आपण RBC बद्दलची माहिती आपण त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आता आपण ह्या ब्लड सेल्समधले आज आपण दुसरी जी सेल आहे त्याला WBC म्हटलं जातं, फुल फॉर्म व्हाईट ब्लड कॉर्पस्कल किंवा त्याला ल्युकोसाइट्स असं म्हटलं जातं. तर त्या WBC बद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि हे जे असणारे ल्युकोसाइट जे असणारे जे काही प्रॉपर्टीज असतील त्याच पद्धतीने त्याचे वेगवेगळे टाईप्स त्याच्यात असतील ती माहिती आपण या टेबलमध्ये आपण हा टेबल व्यवस्थित त्याची तयारी केली किंवा पाहिले तरी आपल्याला ह्या तिन्ही जे ब्लड सेल्स आहेत त्या ब्लड सेलची माहिती आपण त्यामध्ये किंवा त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळू शकते. तर आपण त्या टेबलवरती आपण माहिती पहा, याच्यामध्ये WBCचे कसे प्रकार आहेत किंवा काय आहे सर्व माहिती आपल्याला यामध्ये या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आपल्याला ह्या चार्टमध्ये टाईप्स ऑफ ब्लड कॉर्पस्कल किंवा फॉर्म्ड एलिमेंट्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. तर आपण आता दुसरा जो एलिमेंट्स आहे फॉर्म्ड एलिमेंट्स त्याला WBC किंवा त्याला ल्युकोसाइट्स असं म्हटलं जातं. तर त्या ल्युकोसाइट्सबद्दलची माहिती आपण पाहतोय. तर या ठिकाणी WBCबद्दल जर आपला शेप जर आपल्याला सांगायचा झाला तर आत्ताच आपण ॲरोच्याद्वारे या ठिकाणी आपण पाहिलं की अमिबॉइड शेप त्याला म्हटलं जातं. तर ह्या अमिबॉइड शेप म्हणजे काय तर किंवा त्याला दुसरं नाव इरेग्युलर शेप असं सुद्धा त्यामध्ये तिथं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला शेप आपल्याला अमिबॉइड लक्षात आलेलं असेल. आता ह्याचा नावातच आपण WBC, तर W म्हणजे व्हाईट, म्हणजे थोडक्यात ह्याचा जर आपल्याला कलर सांगायचा झाला तर कलरलेस आपल्याला या ठिकाणी इथं सांगता येतील. म्हणजे WBCच्या बाबतीत अमिबॉइड किंवा इरेग्युलर शेप आणि कलरलेस आपण सांगू शकतो. आता ह्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो म्हणून त्याला न्यूक्लिएटेड असं म्हटलं जातं. म्हणजे जसं RBCमध्ये न्यूक्लियस ॲब्सेंट असतो तसं त्यामध्ये WBCमध्ये मात्र न्यूक्लियस प्रेझेंट असतो आणि म्हणून त्याला न्यूक्लिएटेड असं म्हटलं असतं. आता ह्याचं जर साईज जर सांगायची झाली WBCची तर आपल्याला या ठिकाणी आपण ही जी साईज आहे ते 8 ते 15 mm एवढी ह्या WBCची आपण साईज या ठिकाणी सांगू शकतो. त्याचा नंबर जर आपण पाहिला WBCचा तर आपल्याला या ठिकाणी हे जे 5000 ते 9000 क्युबिक पर MM अशा आपल्याला त्या ठिकाणी त्याचा WBCचा नंबर सांगता येतील. आता याचं लाईफ स्पॅन जर आपण सांगायचं झालं तर ह्या लाईफ स्पॅनमध्ये 3 ते 4 दिवस एवढं ह्या WBCचं लाईफ स्पॅन आपल्याला ह्यामध्ये सांगता येतील. आता याच्यामध्ये हे जे WBC जे तयार होत असतात मग त्यामध्ये आणि कुठं तयार होतात त्याच्याबद्दल जर आपल्याला माहिती सांगायची झाली तर आपण या ठिकाणी पाहतो की हे जे ल्युकोपायोसिस त्यामध्ये आपण सांगू शकतो. तर ल्युकोपायोसिस म्हणजे काय, आता या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की कोणत्या प्रकारची ब्लड सेल तयार होते त्याच्या पुढं आपण पायोसिस हा शब्द आपण त्या ठिकाणी जोडणार आहे. म्हणजे तयार होण्याची प्रोसेस म्हटलं की पायोसिस, त्याच्या पुढं फक्त आपल्याला लक्षात ठेवा. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर त्या ठिकाणी समजा RBC तयार होत असेल तर एरिथ्रोपायोसिस म्हणतात, WBC तयार होत असेल तर ल्युकोपायोसिस म्हणायचं आणि प्लेटलेट तयार होत असेल तर थ्रोम्बोपायोसिस. म्हणजे आपल्याला या तिन्ही शब्दावरून लक्षात आले असेल फॉर्मेशन म्हटलं की पायोसिस आणि त्याच्या अगोदर काय तयार होतंय त्याच्यानुसार त्यामध्ये शब्द जोडायचा. म्हणजे आपल्याला या तिन्ही प्रकारची त्यामध्ये आपल्याला नावं जे ते त्या तयार होण्याची जी ब्लड सेलची प्रोसेस आहे त्याची नावं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे आता WBC तयार होण्याच्या प्रोसेसला ल्युकोपायोसिस असं म्हटलं जात असतं. आता हे कुठं नक्की WBC तयार होत असतात तर या ठिकाणी आपण रेड बोन मॅरो जे आत्ताच आपण ॲरोनं त्याच्या तिथं पाहिलं की हे रेड बोन मॅरो जे आहे त्या रेड बोन मॅरोमध्ये आपल्याला हे WBC जे आहे ते तयार होत असल्याचं आपण सांगू शकतो. म्हणजे
आता दुसरा ऑर्गन आहे स्प्लीन. तर ह्या स्प्लीनमध्ये सुद्धा हे WBC ह्यामध्ये तयार होत असतात. तिसरा ऑर्गन त्याच्यामध्ये लिम्फ नोड आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्याच पद्धतीनं पुढचा जे टॉन्सिल आहे त्या टॉन्सिलमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे WBC येथे तयार होत असतात. आणि पुढचा ऑर्गन त्याच्यामध्ये थायमस आपल्याला सांगता येतील. म्हणजे रेड बोन मॅरो, स्प्लीन, लिम्फ नोड, टॉन्सिल आणि थायमस हे जे ऑर्गन आहेत त्यामध्ये हे जे WBC जे आहे ते त्यामध्ये तयार होत असतात. आता पुढचा या WBC बद्दलचा मुद्दा जर आपण सांगू शकतो की ह्या ठिकाणी की जर समजा या WBCची संख्या जी आहे ती संख्या जर त्यामध्ये वाढली तर त्याला ल्युकोसायटोसिस असं म्हटलं जातं. म्हणजे WBCची जी नंबर आपल्याला सांगता येतील आणि तो जर नंबर इन्क्रीज जर झाला तर त्याला आपण ल्युकोसायटोसिस असं आपण म्हणणार आहे. आता हे जे ल्युकोसायटोसिस आपल्याला लक्षात येईल. आता याच्यामध्ये जर आहे त्या प्रमाणापेक्षा जर जास्त हे WBC जर तयार झालं तर ती कंडिशन त्याला आपण थोडक्यात ब्लड कॅन्सर असं म्हटलं जात असतं. आणि हे जे ब्लड कॅन्सर म्हणजे थोडक्यात ब्लड कॅन्सर म्हणजे काय तर WBCची संख्या प्रमाणापेक्षा जास्त होणे त्याला आपण ब्लड कॅन्सर आपण म्हणत असतो. आणि हे जे सायंटिफिकली याचं नाव आपल्याला ब्लड कॅन्सर त्याला ल्युकेमिया असं शब्द आपण त्या ठिकाणी तिथं वापरत असतो. म्हणजे ब्लड कॅन्सर म्हणजे त्याला सायंटिफिकली ल्युकेमिया असं म्हटलं जात असतं. आता ह्यामध्ये जर संख्या कमी झाली डिक्रीज झाली WBCचं तर त्याला ल्युकोसायटोपेनिया असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला ह्या ॲरोच्या द्वारे आपल्याला लक्षात आले संख्या कमी झाली तर त्यामध्ये आपण ल्युकोसायटोपेनिया असं शब्द आपण ह्या ठिकाणी तिथं सांगू शकतो. आता पुढचं यामध्ये हे जे WBC जे आहेत त्या WBC डिस्ट्रॉय होत असतात, नाहीसे होत असतात. आपण मगाशी सांगितलं की 3 ते 4 दिवस एवढं लाईफ स्पॅन आहे. मग हे जे डिस्ट्रॉय कुठं केलं जातात हे WBC तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की जे लिव्हर आपल्याला त्यामध्ये सांगता येतील की ह्या लिव्हरमध्ये अशा पद्धतीचे WBC जे आहेत त्या डिस्ट्रॉय झालेल्या त्या काय केले जातात तर त्यामध्ये डिस्ट्रॉय केले जातात, नाहीसे केले जातात. दुसरा ऑर्गन त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की लिम्फ नोड आहे. आणि या लिम्फ नोडमध्ये सुद्धा या WBC जे आहे ते WBC त्यामध्ये डिस्ट्रॉयड केले जातात. आता आपल्याला हे जे डिस्ट्रॉय कुठे केले ते आपण सांगू शकतो. आता ह्याचे WBCचे जर आपण टाईप्स सांगितले तर त्याच्यामध्ये आत्ताच यावर आपण पाहिला की 2 टाईप्स आपल्याला मुख्य सांगता येतील. त्यामध्ये अग्रॅन्युलोसाइट आणि दुसरा जो टाईप आहे त्याला ग्रॅन्युलोसाइट म्हणायचं. आता नावातच आपल्या लक्षात आलं की जर ग्रॅन्युल्स ॲब्सेंट असतील तर त्याला अग्रॅन्युलोसाइट्स म्हणायचो आणि जर ग्रॅन्युल्स प्रेझेंट असेल तर त्याला ग्रॅन्युलोसाइट्स असं म्हणायचो. आणि यामध्ये दोघात मुख्य फरक असा आपल्याला त्याच्यामध्ये सांगू शकतो की हे जे म्हणजे ग्रॅन्युल्स आहे किंवा नाही त्याच्यावरून हे 2 नावं सांगू शकतात. त्याच पद्धतीने ह्या दोघातला एक महत्त्वाचा फरक आपल्याला सांगता आहे अजून एक की हे जे न्यूक्लियस आहेत ते न्यूक्लियस तर लोब्ड नसेल तर ते अग्रॅन्युलोसाइट असतात. पण जर समजा त्यामध्ये न्यूक्लियस हे लोब्ड असतील तर मग त्याला आपण ग्रॅन्युलोसाइट्स आपण म्हणणार. म्हणजे आपल्याला ह्या वरून लक्षात आलेलं असेल की अग्रॅन्युलोसाइट्स कोणाला म्हणायचं आणि ग्रॅन्युलोसाइट्स कोणाचं मला म्हणायचं हे आपल्याला यावरून लक्षात आलं असेल. आता हे अग्रॅन्युलोसाइट्स आहेत त्याचे पुन्हा त्याच्यामध्ये प्रकार केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये हे जो पहिला जो प्रकार आहे त्याला आपण मोनोसाइट आपण म्हणणार आहे. त्याच पद्धतीनं दुसरा जो अग्रॅन्युलोसाइटमध्ये आपल्याला सांगता येईल लिम्फोसाइट हा त्यामध्ये आपल्याला प्रकार सांगता येतील. तर ग्रॅन्युलर साइटचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर न्यूट्रोफिल्स आपल्याला सांगता येतील. त्याच पद्धतीनं दुसरा प्रकार इओसिनोफिल्स आपल्याला सांगता येईल. आणि नंतर तिसरा जो प्रकार ग्रॅन्युलोसाइटचा त्याला आपण बेसोफिल्स असं आपण ह्या ठिकाणी म्हणणार आहे. आपल्याला ह्या चार्टवरनं ह्या WBC बद्दलची माहिती आपल्याला लक्षात आली असेल. आता ह्याचं जे WBCचं क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन आपण पाहूया. तर ह्या टेबलवरून ह्या WBC किंवा ल्युकोसाइटचं जे 2 प्रकार पडलेले आहेत ते आपण ह्या ठिकाणी पाहत आहे. तो पहिला प्रकार आहे त्याला अग्रॅन्युलोसाइट्स आपण म्हणणार आहे आणि त्याचं प्रमाण जे आहे ते 28% असतं. तर दुसरा जो प्रकार आहे त्याला ग्रॅन्युलोसाइट्स आपण म्हणणार आहे आणि त्याचं प्रमाण जे आहे ते 72% आपल्याला सांगता येतील. आणि हे जे मायलॉइड स्टेम सेल जे आहेत ते मायलॉइड स्टेम सेलपासून हे जे ग्रॅन्युलोसाइट्स आहेत ते त्यामध्ये तयार होत असल्याचं आपण सांगू शकतो. आता आपण ह्या ठिकाणी आता ॲरो जो पाहिला की आता ह्यामध्ये
अग्रॅन्युलर साईट्सबद्दलची आपण माहिती पाहतो आणि त्या अग्रॅन्युलर साईटचं मोनोसाईट आणि लिम्फोसाईट असे 2 प्रकार पडतात. तर त्यातला मोनोसाईटबद्दल आपण माहिती पाहतोय. तर आता आपण जो ॲरो त्याच्यामध्ये आपण पाहत आहे, तर या ठिकाणी हा ॲरो काय इंडिकेट करतोय, तर त्यामध्ये हे जे त्या मोनोसाईटमध्ये असणारे जे न्यूक्लियस आहेत, आता आपल्याला ह्या न्यूक्लियसचा शेप जर आपण पाहिला तर आपल्याला ह्या ॲरोच्याद्वारे आपल्याला लक्षात येत असेल की किडनी शेप्ड, म्हणजे मोनोसाईट कसं ओळखायचं, तर त्यामध्ये किडनी शेप्ड जर स्ट्रक्चर असेल तर तो मोनोसाईट्स आपल्याला यामध्ये सांगता येईल. तर या ॲरोच्याद्वारे आपण आता पाहिलं की म्हणजे मोनोसाईट ओळखण्याचं चिन्ह आपल्याला लक्षात आलं असेल, किडनी शेप्ड त्यामध्ये असणारा न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळत असतो. आता याचं स्पेशल जर कॅरेक्टर आपल्याला त्यामध्ये सांगायचं झालं तर ह्यामध्ये आपल्याला सांगता येईल की सगळ्यात लार्जेस्ट, ह्या WBCमध्ये सगळ्यात लार्जेस्ट जर कोण असेल तर तो मोनोसाईट आहे, हे आपण त्या ठिकाणी तिथे सांगू शकतो. म्हणजे लार्जेस्ट सेल म्हटलं की मोनोसाईट लक्षात ठेवायचं. आता याचं टोटल काउंट जर आपण सांगितलं तर 3 ते 9% एवढं त्याचं टोटल काउंट आपल्याला ह्यामध्ये ह्या मोनोसाईट्स आपण सांगू शकतो. आता ह्याच्यामध्ये फॅगोसाईट म्हणून तो काम करतं, फंक्शन सांगायचं झालं तर फॅगोसाईट म्हणजे त्या थोडक्यात हे जे पॅथोजन्स वगैरे जे आहेत त्या पॅथोजनला ते काय करत असतात, तर त्यामध्ये एंगप करत असतात, गिळून टाकत असतात, म्हणून याला फॅगोसायटिक असं आपण त्या ठिकाणी, म्हणजे आपल्याला फॅगोसायटिक का म्हणले तुमच्या लक्षात आलेलं असेल की कारण या ठिकाणी गिळून टाकतात आणि हे गिळून टाकत असल्यामुळं ह्यांना आपण दुसरं नाव स्कॅव्हेंजर असं सुद्धा त्यामध्ये तिथं म्हटलं जातं. म्हणजे मोनोसाईटला थोडक्यात स्कॅव्हेंजर त्यामध्ये लक्षात ठेवा. म्हणजे परीक्षेत आपल्याला 2 महत्त्वाचे लक्षात ठेवायचे घटक कोणते, तर मोनोसाईट म्हणले की लार्जेस्ट आणि दुसरा आहे त्याला स्कॅव्हेंजर असं सुद्धा त्यामध्ये तिथं म्हटलं जातं. आता अग्रॅन्युलर साईट्समधला दुसरा जो प्रकार आहे त्याला लिम्फोसाईट म्हटलं जातं ना. आता आपण ॲरोच्याद्वारे पाहिलं की हा जो असणारा न्यूक्लियस आहे तो राऊंड शेप्ड आपल्याला ह्यामध्ये सांगता येईल. म्हणजे किडनी शेप्ड म्हणलं की मोनोसाईट, तर राऊंड शेप्ड म्हणलं की लिम्फोसाईट आपल्याला या ठिकाणी तिथं सांगता येतील. आता जसं ह्यामध्ये पुढचा जो मुद्दा, स्मॉलेस्ट जर कुठला सेल त्यामध्ये WBC असेल तर ते लिम्फोसाईट्स आपल्याला या ठिकाणी तिथे सांगता येतील. आणि ह्याच्यामध्ये जे B आणि T लिम्फोसाईट असे 2 प्रकार ह्या लिम्फोसाईटचे आपल्याला ह्यामध्ये तिथं सांगता येतील. आणि टोटल काउंट जर आपण याचा विचार केला तर साधारणतः 25 ते 30% एवढं लिम्फोसाईटचं प्रमाण आपण ह्यामध्ये सांगू शकतो. आता ह्याच्यामध्ये मगाशी सांगितल्या पद्धतीने की हे जे B आणि T सेल्स आहेत, तर त्याच्यातील जे B सेल जे आहे ते अँटीबॉडी जे आहे त्या अँटीबॉडी तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये आवश्यक आहेत. तर T सेल जे आहे ते सेल मेडिएटेड इम्युनिटी जी आहे ती इम्युनिटी त्यामध्ये तयार करण्यासाठी, ह्या इम्युनिटीसाठी हे T सेल जे आहे ते आवश्यक असल्याचं सांगतात. आता यामध्ये हे जे T सेल्स आहे त्या T सेलचे पुन्हा 4 वेगवेगळे प्रकार केलेच आपण त्यामध्ये पाहू शकतो. त्यातला पहिला जो प्रकार आत्ताच आपण ॲरोच्याद्वारे सांगितलं त्याला हेल्पर T सेल आपण म्हणणार आहे. दुसरा जो प्रकार आहे त्याला किलर T सेल आपण म्हणणार आहे. त्याच्यानंतर तिसरा जो आहे त्याला मेमरी T सेल आपण म्हणणार आहे. आणि चौथा जो प्रकार आहे त्याला सप्रेसर T सेल असं आपण ह्या ठिकाणी इथं टाईप्स आपण सांगू शकतो. म्हणजे आपल्याला ह्यामध्ये ह्या लिम्फोसाईटचं 4 जे टाईप्स आहेत, हेल्पर, किलर, मेमरी आणि सप्रेसर T सेल, अशा पद्धतीचे आपण यामध्ये प्रकार सांगू शकतो. आता हे अग्रॅन्युलर साईट्सबद्दल आपण माहिती पाहिली. आता पुढचा जो प्रकार आहे WBCचा त्याला ग्रॅन्युलोसाईट्स आपण म्हणणार आहे. आणि त्या ग्रॅन्युलोसाईटमध्ये त्यामध्ये पहिला प्रकार आहे न्यूट्रोफिल्स. आता आपण ह्या न्यूट्रोफिलमध्ये आपल्याला लक्षात येईल की ह्यामध्ये जे आपण चर्चा करतोय त्यामध्ये आपल्याला ह्या ॲरोच्याद्वारे बघा तर त्या ठिकाणी ग्रॅन्युल्स दिसतात. आणि त्याच पद्धतीनं जर आपण न्यूक्लियसचा जर आपण शेप पाहिला तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की लोब आपल्याला या ठिकाणी तिथं दिसतात. म्हणजे या ठिकाणी 2 पासून ते 7 लोब एवढं ह्या न्यूट्रोफिल्समध्ये आपण त्यामध्ये सांगू शकतो. म्हणजे ह्या न्यूट्रोफिलचं जे आपण आयडेंटिफिकेशन कसं सांगू शकतो, तर 2 ते 7 लोब असतील तर तो न्यूट्रोफिल्स असणार. आणि हे न्यूट्रोफिल जे म्हणतोय म्हणजे थोडक्यात हे नाव असं का दिलं, तर जे न्यूट्रल डाय आहे त्या न्यूट्रल डायनं ह्याचं सायटोप्लाझम आहे तो त्यामध्ये तिथं स्टेन होत असतो, म्हणून त्याला न्यूट्रोफिल्स आपण त्यामध्ये म्हणणार आहे. आता एकापेक्षा जास्त न्यूक्लियस यामध्ये असल्यामुळं ह्याला आपण पॉलिमॉर्फ्स असं सुद्धा या ठिकाणी तिथं म्हणणार. पॉलिमॉर्फ्स का म्हणायचे आपल्याला लक्षात आलेलं असेल, कारण आत्ता सांगितल्या पद्धतीने 2 ते 7 न्यूक्लियस यामध्ये आपल्याला प्रेझेंट असतात आणि म्हणून ह्या न्यूट्रोफिलला त्यामध्ये पॉलिमॉर्फ्स आपण म्हणत असतो किंवा त्यामध्ये
पॉलिमॉर्फ न्यूक्लिअरसुद्धा त्यामध्ये तिथं म्हटलं जात असतं. आता ह्याचं पर्सेंटेज जर सांगायचं झालं तर 70% एवढं ह्या न्यूट्रोफिलचं आपल्याला पर्सेंटेज सांगता येईल. म्हणजे आपल्याला पर्सेंटेजच्या बाबतीत आपल्याला लक्षात आलं असेल की 70% एवढं त्यामध्ये आपल्याला ह्या न्यूट्रोफिलचं पर्सेंटेज आपण सांगू शकतो. आता ह्याच्यामध्ये ह्याचं फंक्शनच्या बाबतीत जर आपण विचार करायचा झाला तर फॅगोसायटिक फंक्शन त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. त्याला तर फॅगोसायटिक म्हणजे आपल्याला लक्षात आलं जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील आणि ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमला हे गिळून टाकत असतात, एनगल्फ करत असतात आणि ते एनगल्फ करत असल्यामुळं त्याला आपण फॅगोसायटिक असं आपण त्यामध्ये त्यांना म्हणत असतो. आणि ही जी गिळून टाकण्याची जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसला हे जे फॅगोसायटिक आपण त्यामध्ये फॅगोसायटॉसिस असं आपण त्या ठिकाणी शब्द आपण वापरणार आहे. म्हणजे न्यूट्रोफिल म्हटलं की फॅगोसायटिक त्यामध्ये लक्षात ठेवायचं आणि 2 ते 7 लोब्ड स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवा. आता पुढचा जो प्रकार आहे ग्रॅन्युलोसाइटचा त्याला इओसिनोफिल्स म्हणतात. आता हे इओसिनोफिल्स का म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की जे मध्ये हे जे स्ट्रक्चर आपण पाहतोय आणि त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की जे लोब जे आहेत, आता ह्या लोब बाय लोब्ड आपण त्या ठिकाणी त्याच्या तिथं ह्या ॲरोच्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की हे जे न्यूक्लियस आहेत आणि त्या ठिकाणी 2 न्यूक्लियस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि 2 न्यूक्लियस त्यामध्ये पाहायला मिळत असल्यामुळे इओसिनमध्ये त्यामध्ये त्याला आपण बायलोब्ड स्ट्रक्चर आपण म्हणत असतो. म्हणजे थोडक्यात बायलोब्ड स्ट्रक्चर म्हटलं की ती जी सेल असणार आहे ती इओसिनोफिल्स असणार आहे. आता जर समजा आपल्याला पुढचा मुद्दा याच्यामध्ये जर संख्या वाढली ह्याच्यामध्ये या इओसिनोफिलची तर त्या कंडिशनला इओसिनोफिलिया असं म्हटलं जात असतं. आणि ही संख्या कधी वाढते इओसिनोफिलची तर जेव्हा ॲलर्जिक कंडिशन आपल्या शरीरामध्ये असेल तर तेव्हा अशा पद्धतीचे जे इओसिन जे आहे ते इओसिनोफिल जे आहे त्यांची संख्या जी ती त्यामध्ये वाढत असल्याचं आपण सांगू शकतो. आता याचं पर्सेंटेज जर आपण सांगायचं झालं तर 3% पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी तिथं सांगता येतील. म्हणजे इओसिनोफिलचं जे पर्सेंटेज आहे ते 3% आपण ह्यामध्ये तिथं सांगू शकतो. आणि या ठिकाणी ह्यांचे फंक्शन सांगायचं झालं तर आपल्याला अँटी हिस्टमाइन प्रॉपर्टी यांच्यामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळत असते. म्हणजे रक्त मध्ये त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की गोठू नये यासाठी याच्यामध्ये याची आपल्याला त्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडत असल्याचं आपण सांगू शकतो. आणि म्हणजे थोडक्यात ह्याचं फंक्शन सांगायचं झालं तर अँटी हिस्टमाइन प्रॉपर्टी ह्या इओसिनोफिलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता तिसरा जो प्रकार आहे त्याला बेसोफिल्स म्हणतात. आणि ह्या ठिकाणी आपण न्यूक्लियस पाहताय या ॲरोच्याद्वारे ट्विस्ट झालेले म्हणजे ट्विस्टेड न्यूक्लियस म्हणलं की त्याला आपण बेसोफिल्स असं आपण म्हणणार आहे. आणि हे जे बेसोफिल्स आहेत त्यांचं आपल्याला लक्षात आहे की त्यामध्ये हिपॅरिन आणि हिस्टेमाइन म्हणजे 2 जे घटक द्रव्य जे आहेत ते घटक द्रव्य हिपॅरिन आणि हिस्टमाइन असे 2 घटक द्रव्य जे आहेत ह्यामध्ये बेसोफिल सेलच्याद्वारे त्यामध्ये सिक्रेट केले जात असल्याचं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता पुढचा मुद्दा आपल्याला ह्यामध्ये टोटल काउंट जर आपण सांगायचं तर 0.5 ते 1% एवढं त्यामध्ये आपल्याला ह्या बेसोफिलचं आपल्याला ह्यामध्ये पर्सेंटेज आपण तिथं सांगू शकतो. आणि ह्याचं फंक्शन जर सांगायचं झालं तर आपण हे जे हिस्टॅमाइनमुळे इन्फ्लॅमेटरी फंक्शन त्यामध्ये आपण सांगू शकतो. म्हणजे हिस्टॅमाइन जे आहे ते इन्फ्लॅमेटरी रिॲक्शनमध्ये त्यामध्ये तिथं ते गरजेचं असल्याचं आपण इथं सांगू शकतो. म्हणजे आपल्याला ह्या WBCबद्दलची सर्व माहिती आपल्याला लक्षात आली असेल. 2 प्रकार अग्रॅन्युलोसाइट ग्रॅन्युलोसाइट. अग्रॅन्युलोसाइटचं परत 2 प्रकार केलेत मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. तर ग्रॅन्युलोसाइटचं 3 प्रकार आपण त्यामध्ये पाहताय. त्यामध्ये न्यूट्रोफिल्स आहे, इओसिनोफिल्स आहे आणि बेसोफिल्स आहे. म्हणजे आपण हा चार्ट व्यवस्थित जर पाहिला तरी आपल्याला ह्या WBCचं जे असणारं क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन आपण या ठिकाणी तिथं सांगू शकतो. आता आपल्याला हे जे ब्लड कार्पोस्कल त्या ब्लड कार्पोस्कल्समधील असणारा तिसरा जो प्रकार आहे त्याला प्लेटलेट्स असं म्हटलं जातं. त्या किंवा त्याला दुसरं नाव थ्रोम्बोसाइट्स असं आपण म्हणत असतो. तर ह्या थ्रोम्बोसाइटचा आकार पाहिला तर ओव्हल शेप्ड आपल्याला सांगू शकतो. आणि त्याच पद्धतीनं हे जे नॉन न्यूक्लिएटेड म्हणजे काय तर यामध्ये न्यूक्लियस ॲबसेंट असल्याचं आपण सांगू शकतो. आणि हे जे प्लेटलेट्स आहेत ते एकदम स्मॉल साईज त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो. ह्याचं जर साईज आपण पाहिली तर 2.5 ते 5 मायक्रोमीटर एवढे यामध्ये आपल्याला साईज सांगता येतील. त्याचा नंबर जर सांगायचा झाला तर 2.5 ते 4.5 लाख पर क्युबिक mm एवढा आपल्याला ह्यामध्ये ह्या प्लेटलेट्स आपल्याला त्यामध्ये नंबर जो आहे तो सांगता येईल. ह्याचा लाईफस्पॅन जर आपण सांगितलं तर 5 ते 10 दिवस एवढं ह्या प्लेटलेटचा लाईफस्पॅन आपल्याला ह्यामध्ये तिथे सांगता येतील. आता हे जे
प्लेटलेट तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्याला थ्रोम्बोपायोसिस असं म्हटलं जात असतं. आणि हे जे म्हणजे थ्रोम्बोपायोसिस म्हणजे काय तर प्लेटलेट तयार होण्याची क्रिया. आणि हे जे तयार होत असताना त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की जे मेगाकॅरोसिस जे आहे ते जे मेगाकॅरोसिस सेल्स आहेत तर त्यांच्याद्वारे यामध्ये असलेला हे जे प्लेटलेट्स आहेत ते त्यामध्ये तिथं तयार होत असल्याचं सांगू शकतो. आणि हे जे असणारी बोन मॅरो आहे त्या बोन मॅरोमध्ये असे हे जे प्लेटलेट्स आहेत किंवा थ्रॉम्बोसाइट्स आहेत ते त्यामध्ये तयार होत असल्याचं सांगता येतील. जर समजा ह्याचं जर संख्या वाढली तर त्या कंडिशनला थ्रोम्बोसायटोसिस असं म्हटलं जात असतं. आणि त्यामध्ये जर संख्या कमी झाली तर त्याला थ्रोम्बोसायटोपेनिया असं म्हटलं जात असतं. आणि ह्याचं फंक्शन जर आपण सांगायचं झालं तर हे जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा होतात म्हणजे ब्लड सेल रप्चर होतात. मग ते रप्चर झालेले ब्लड सेल्स आहेत ते ब्लड सेल्स त्यामध्ये सील करण्याचं जे काम जे आहे ते प्लेटलेट्स करत असल्याचं आपण त्यामध्ये तिथं सांगू शकतो. आणि त्यांच्यामध्ये एक सिक्रेशन केलं जातं असतं. सेरोटिन नावाचा घटक जो आहे तो सिक्रेट केला जातो आणि त्याच्यामुळं ह्याला व्हॅसो कन्स्ट्रिक्टर असं सुद्धा यामध्ये तिथं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी सेरोटिन नाव त्यामध्ये सिक्रेशन केलं जातं आणि त्यामुळं ह्या प्लेटलेट्सला व्हॅसो कन्स्ट्रिक्टर असं सुद्धा त्यामध्ये तिथं म्हटलं जातं. म्हणजे मित्रांनो आपल्याला ह्या ठिकाणी ह्या संपूर्ण चार्टवरून आपल्याला हे जे टाईप्स ऑफ ब्लड कॉर्पस्कल किंवा फॉर्म्ड एलिमेंट्स याची सर्वांची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली असेल. आणि यामध्ये हे जे RBC, WBC आणि प्लेटलेट्स अशा पद्धतीने हे जे 3 प्रकारचे फॉर्म्ड एलिमेंट्स किंवा ब्लड कॉर्पस्कल्स आहेत ते आपल्या शरीरामध्ये तिथं पाहायला मिळतात. आपण एवढाच जरी चार्ट आपण व्यवस्थित त्यामध्ये पाहिला तर आपल्याला ह्याच्या ब्लड कॉर्पस्कलबद्दलची सर्व माहिती त्याच्यावरती येणारे सर्व प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी तिथं लिहू शकतो. हा चार्ट अगदी व्यवस्थित तयार करा म्हणजे आपल्याला ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उत्तर आपल्याला इथं लिहिता येऊ शकतं. आपल्याला ब्लड कॉर्पस्कल लक्षात आलं कारण अनेक परीक्षेमध्ये ह्या ब्लड कॉर्पस्कल्सबद्दल जे आहे ते प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा